नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. दुपारचे भोजन आटपून नाथ शिशवीच्या झोपाळ्यावर पानाचा विडा करीत बसले होते. विडा तोंडात ठेवून त्यांनी मस्तकावर हात फिरवला. मधूनच शेंडीची गाठ सोडून पुन्हा बांधायचा त्यांचा चाळा सुरू होता. हा चाळा सुरू असताना त्यांची नजर अधूनमधून स्वयंपाकघराकडे वळत होती. गर्भभाराने जडावलेली गिरिजेची पावलं इकडून तिकडे फिरत होती. एकनाथांची संसारवेल आता बहराला आली होती. तिच्यावर पहिलं पुष्प उमलणार होतं. 4 दिवसापूर्वीच या झोपाळ्यावर गिरिजेचं ओटी भरण झालं होतं. फुला पानांनी सजवलेला हा झुला, त्यावर बसलेली गिरिजा, गर्भभाराने तेजस्वी दिसणारं तिचं मुखकमल, बायकांची चेष्टा इत्यादी सर्व दृश्ये एकनाथांच्या मनःचक्षुपुढे वारंवार येत होती व ते हळूच उजव्या पायाने जमिनीला रेटा देऊन झोपाळ्याला हिंदोळत होते. गिरिजेला होणारं बाळ म्हणजे या घरातलं पहिलं वहिलं मूल. एकनाथांचं स्वतःचं बालपण पूर्वीच्या वाड्यात बागडलं होतं. त्याच्यानंतर आता प्रथमच बाळपावलं या नव्या वास्तूत बागडणार होती. आपल्या बोबड्या बोलांनी वास्तूत अमृत सिंचन होणार होतं. एकनाथांचं भावूक आणि रसिक मन या भूमीचं गोकुळ होण्याचं स्वप्न रंगवत होतं. पहिलं वेळेला बाळणपण म्हणून गिरिजा माहेरी वैजापूरला जाणार होती. या घराला इतकी वर्षे तिचा सहवास होता, पण आता त्याला काही महिन्यांपुरता विरह सोसणं भाग होतं. एकनाथांच्या मनात किंचित चलबिचल झाली होती. हे विश्वची माझे घर ही वृत्ती असलेले नाथ, त्यांनी या घराचेच विश्व करून टाकले होते. आला गेला, पै पाहुणा, अतिथी अभ्यागत, त्यामुळे वाडा सारखा गजबजलेला असायचा. आता या विश्वमय घरात गृहस्वामिनी नसणे म्हणजे अंदाधुंदीला आमंत्रणच. उद्धवाने सारी घरची जबाबदारी अंगावर घेतली. शिवाय शेजारपाजारच्या बायकांनी मदत करण्याचे मान्य केले. त्यामुळे घरात गिरिजा नसली तरी अन्नदानाच्या व्रतात खंड पडणार नव्हता. माहेरी निघालेली गिरिजा आपल्या नेत्रसंकेतानं पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. खरं म्हणजे तिने शेकडो वेळा नाथांना सूचना दिल्या होत्या. प्रकृतीची हायगाय करू नये, रात्री कीर्तन मिशाने जागरण करू नये, कुठल्याही गोष्टीची दगदग करू नये, घरात कोणी बाई माणूस नाही तेव्हा आपल्याला काही अस्वास्थ्य वाटलं तर लगेच उद्धव भाऊला सांगावं, म्हणजे तो घरगुती औषधं देईल, नाहीतर वैद्यबुवाकडून आणून देईल, मी शक्यतो लवकर परत येईन, इत्यादी इत्यादी. तरीसुद्धा आता घरातून निघताना तिचे नेत्र बोलत होते. त्यातून नवऱ्याबद्दलची काळजी पाझरत होती. लेक सासरी जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहते, पण इथे सारं उलटच होतं. गिरिजा माहेरी जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. शेवटी वाटेवरचे वळण आले आणि तिचा नाईलाज झाला. स्त्री मनाचं हे दर्शन, विरहिणीची व्यथा एकनाथांना पाहायला मिळत होती. स्त्री मनाचा हा कंगोराही मनोज्ञ होता. एकनाथांच्या वाड्यात अव्याहत अन्नदान चालूच होतं. अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ, पण याहून स्वस्वरूप कथनाचा, त्याचे मार्गदर्शन करण्याचा कीर्तनरूपी वाग्यज्ञ श्रेष्ठ. एकनाथ महाराज ही दोन्ही निस्पृहपणे करीत होती. कित्येक बहादर श्रोते तर असे होते की इथल्याच अन्नछत्रात जेवायचे आणि प्रवचन कीर्तन श्रवणाला बसायचे. हा सारा खर्च कसा चालवायचा हा त्यांच्यापुढे कधीही प्रश्न उभा राहत नसे, कारण त्यांची वृत्ती स्वतःच्या पायापुरती वाहन कापण्याची नव्हती. मी आणि माझा प्रपंच या संकुचित चाकोरीत ते कधी फिरत नव्हते. त्यांची पूर्णपणे श्रद्धा होती की हे सारे कार्य ईश्वरी सत्तेने होते आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. इच्छा चांगली असेल तर कधी काही कमी पडत नाही. नाहीतर हा सारा प्रपंच परिवार भगवंताचाच आहे, मी देणारा कोण? या अशा विशाल वृत्तीमुळे त्यांनी सांगितलेल्या संतवचनाला एक वेगळेच पावित्र्य स्पर्शून जाई व कीर्तन प्रवचनाचा इष्ट असा परिणाम श्रोतृवृंदावर होई. कीर्तन ऐकता ऐकता अस्थिर मन स्थिरावत, ईश्वरावरचा विश्वास वृद्धिंगत होई. त्यामुळे राजकर्त्याकडून झालेला अन्याय सहन करण्याची ताकद वाढेल.
गा फेडित पाप ताप पोखीत तीरीचे पाद समुद्र जाय आप गंगे जैसे. नाथ म्हणत सज्जनाचे जीवन गंगेसारखे असते. नदीचे पाणी सागराला भेटायला जाते, पण ते वाहत असताना जगाचे पाप आणि त्रिविध ताप निवारण करीत असते. काठावर असलेल्या वृक्षांना जलसिंचनाने संजीवन देते आणि मग गंगा सागरास मिळते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेले थोर पुरुष आपल्या सहज बोलण्याने, सहज आचरणाने आर्त लोकांचे दुःख दूर करतात, संसार बंधनात अडकलेल्यांना सोडवतात व आपला जीवनपथ चालत राहतात. इथे जी ज्ञानाची पाणपोई उघडली होती तेथे कुणालाही मज्जाव नव्हता. ज्याची इच्छा असेल त्याने यावे, हे ज्ञानामृत पान करावे व तृप्त व्हावे. पण असे हे ज्ञानाचे सदावर्त येथे चालू होते. स्त्री पुरुष, उच्च नीच, शिक्षित अशिक्षित इत्यादी प्रत्येक जातीतले लोक श्रवणास येत. त्यात एक नृत्यांगनाही पुराण श्रवणाला नित्य येत असे. ती नृत्य गान निपुण होती, सौंदर्यवती होती आणि चतुरही होती. तिला या पुराण श्रवणाची फार गोडी लागली. एकनाथ नेहमी पुराणात सांगायचे, कोणतेही कर्म वाईट नसते, ते कर्म आचरण करण्याची वृत्ती चांगली किंवा वाईट असते, म्हणून कर्म बाधक दिसते. एकदा या विधानाच्या पुष्ट्यर्थ ते एक दृष्टांत देऊ लागले. एक वेश्या होती. श्रोतृवंद्रात बसलेली नृत्यांगना दचकली. माझेच उदाहरण महाराज सांगतात की काय, म्हणून तिने कान टवकारले. नाथ सांगत होते, त्या वेश्येला तिच्या प्रारब्ध कर्मानुसार तो व्यवसाय करणे भाग होते. तिच्या घरासमोर एका कुटुंबवत्सलाचे घर होते. त्यामुळे वेश्येच्या दृष्टीसमोर नेहमी समोरच्याच घरातल्या गृहिणीची हालचाल दिसे. त्या गर्दी स्त्रीकडे पाहता पाहता वेश्येचे भान हरपायचे. तिला तिच्यासारखे संत, शांत, शुद्ध जीवन असावेसे वाटायचे. मग ती वेश्या मनातल्या मनात गर्दी स्त्रीप्रमाणे आचरण करायची. तुळशीला पाणी घालायची, मुलाबाळांसाठी रांधायची, आल्या गेल्याचे आतिथ्य करायची, पतिसेवेत रत व्हायची. देहविक्रय करत असली तरी तिची वृत्ती गर्दीची होती. त्यामुळे मृत्यूनंतर तिचा उद्धार झाला. गोष्ट ऐकत असणाऱ्या वेश्येला वाटले, आपण असंच उठावं आणि महाराजांचे पाय धरावेत व त्यांना म्हणावे, मी मनाने चांगली आहे, माझा उद्धार करा. सारा श्रोतृवृंद प्रसन्न चित्ताने ती रसाळ वाणीने सांगितलेली कथा ऐकू लागले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या दुर्दैवी स्त्रियांच्या मनस्थितीचे नाथ वर्णन करत होते. हीन दीन पुरुष त्यांच्याकडे जातात. हाती पैसा असून कृपणासारखे वागतात. कामपीडेने दुर्बल झालेले हे पुरुष कामवासनेची पूर्ण तृप्ती देऊ शकत नाहीत. ते बाजाराच्या भावनेने आलेले असतात. त्यामुळे खरे प्रेम करत नाहीत. अगर पुन्हा येथेच येण्याचा फायदा करत नाहीत. अशा नतद्रष्ट पुरुषांशी त्यांना संग करावा लागतो. मन मारून आपली वृत्ती उदासीन ठेवून. ऐकणाऱ्या वेश्येला ते सारे तंतोतंत पटत होते. जणू तिचे स्वतःचे अनुभवच ते सांगत होते. पिंगलेप्रमाणे तिच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. मनुष्य शरीर किती गलिच्छ आहे, त्याला कितीतरीची दुर्गंधी असते. याच घाणेरड्या नश्वर शरीरावर आसक्ती ठेवली, नाना कामाचार केले, स्वार्थाची तुंबडी भरली, पण हृदयस्थ परमात्म्याला ओळखलं नाही. तो शाश्वत आनंद कधी उपभोगण्याचा प्रयत्न केला नाही. अशी पश्चात्तापाने दग्ध झालेली तिने आपले दार या धंद्यासाठी 8 दिवस बंद ठेवले. तिने जीवनक्रम बदलून टाकला. तिला एकनाथाचे वारंवार स्मरण होऊ लागले. श्रवण अमृतपानाची चव रेंगाळू लागली. तिला वाटले, त्या पुण्यपुरुषाचे पाय एकदा तरी धरावेत, त्याच्या पदस्पर्शाने पुनीत व्हावे. पण हे घडणार कसे? त्या पापसदनात हे पवित्र चरण येणार कसे? तिची तळमळ वाढू लागली. तिला वाटले, अपपर भावाचा स्पर्शही नसलेल्या एकनाथ महाराजांना माझ्या घरी येण्यास काय हरकत आहे? त्यांच्याकडे अन्नदान प्रसंगी भेदभाव नसतो. कीर्तनाच्या वेळी कोणालाही प्रतिबंध नसतो. मग माझ्यासारख्या नगण्य बटीक स्त्रीकडे यायला त्यांना काय हरकत असावी? माझा शुद्ध भाव त्यांना कळणार नाही का? शुद्ध भावाने दिलेली उष्टी बोरे रामाने खाल्ली. शुद्ध मनाने दिलेली केळ्याची साले श्रीकृष्णाने खाल्ली. मग शुद्ध मनाने केलेली माझी इच्छा पूर्ण होणार नाही का? निदान प्रयत्न तरी करून पाहावा, काय हरकत आहे? ती दृढ संकल्पाने आपल्या घराच्या दारात येऊन उभी राहिली. एकनाथ उद्धवासह गोदास्नान करून परतत होते.
त्यांना पाहताच ती भाववेडी वेश्या धावत पुढे झाली व अत्यंत नम्रतेने म्हणाली, महाराज, आपण आपली पदधुली माझ्या घरात झाडाल काय? माझी वास्तू पवित्र होईल, मी कृतार्थ होईन. आपल्याच विचारात मग्न असलेले नाथ क्षणभर दचकले. त्यांच्या लगेच लक्षात आले की इथे वेश्येची माडी आहे. पण या वेश्येचा भाव इतका भोळा आणि शुद्ध आहे की मला तिच्या विनंतीला नकार देणे अशक्य आहे. एकनाथाने उद्धवाकडे पाहिले. तो नतमस्तक होता. जणू त्याला देवता तुल्य असलेल्या नाथांना काहीही सांगायचे नव्हते. फक्त त्यांना सर्व भावे अनुसरायचे होते. एकनाथ बिनदिक्कतपणे ताठ मानेने त्या वेश्येच्या घरात शिरले. त्यांच्या पाठोपाठ उद्धव होताच. ढळढळीत दिवसा उजेडी नाथांसारखा सच्छील पुरुष वेश्येची माडी चढतो हे केवढे अब्रह्माण्य. ज्यांनी त्यांना माडी चढताना पाहिले त्यांनी लगेच या गोष्टीचा गावात बभरा केला. या चटकदार बातमीचे चर्वित चर्वण होऊ लागले. एकनाथांसारख्या अजातशत्रूशी शत्रुत्व करणारे महाभाग या प्रतिष्ठान नगरीत होतेच. त्यांना तर हे रुचकर खाद्यच मिळाले. एकनाथ आपल्या प्रवचनात सर्वत्र समभाव सांगायचे, ईश्वर प्राप्तीचा अधिकार सर्वांनाच आहे हे प्रतिपादन करायचे. त्यामुळे काही मंडळींना समाजातली आपली प्रतिष्ठा कमी होते, आपला वरचढपणा राहत नाही असे वाटायचे व ती मंडळी एकनाथाशी निष्कारण वैरभाव राखायची. अशा मंडळींना आजची बातमी म्हणजे हाती कोलीत मिळाल्यासारखी होती. अहो विसवण्णा, तो एक्या म्हणे दिवसा उजेडी वेसवेची माडी चढला. आता मात्र कहर झाला हो. काही ताळ, काही तंत्र. बायको गेली आहे बाळणपणाला माहेरी, लग्गा साधला. काही भीड मुरवत. कसली आली आहेत कीर्तन प्रवचनं. शेवटी पुराणातली वांगी पुराणातच राहतात. अहो कामण्णा, कामातु राणाम न भयम न लज्जा हे म्हणतात ते खोटं नाही. शिवाय सांगलीचा तो सासूरवाडीचा चेला उद्धव आहेच म्हणे. जसा गुरु तसा चेला. काही वडीलधारी सुज्ञ माणसं म्हणू लागली, ते काही नाही, आपण वडीलकीच्या नात्याने त्याला जाब विचारायला हवा. आपल्या ब्राह्मण जातीला हा बट्टा आहे. कुणीतरी खवचटपणे म्हणाले, अहो नागोपंत, कसला आला आहे बट्टा. तुम्ही जसे कधी तशी हिरवी माडी चढलाच नसाल. नागोपंत सावरून म्हणाले, तसं नव्हे हो, पण दिवसा ढवळ्या अब्रह्माण्यम. म्हणजे काळोख अंतरात ही कृत्ये उजळ माथ्याने केली तर चालतात का? त्या माडीच्या चौफेर अंतरावरच माणसांचे समुदाय खरे खोटे आजमावण्यासाठी जमले होते व त्यांच्यात चर्चा रंगत होती. माडीत आलेल्या एकनाथांना त्या भाववेड्या स्त्रीने बसायला चौरंग दिला. पूजा साहित्य तिथे ठेवून तिने नाथांची पूजा उद्धवास करण्याची विनंती केली व स्वतः माडीच्या दारात उभी राहून तो पूजा सोहळा अनिमेष नेत्रांनी पाहू लागली. तिच्या मनातल्या आनंदाची पौर्णिमा पूर्ण विकसित झाली होती. तिचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. ती अंगोपांगी रोमांचित झाली. तिची वाचा मौनावली. तिला वाटले, कुठे हा महापुरुष आणि कुठे मी महापापेणी. मी नुसती त्यांना विनंती केली मात्र त्याने जगरहाटीचा विचार न करता माझी इच्छा पूर्ण केली. सूर्योदयाबरोबर अंधकार नाहीसा होतो तद्वत नाथदर्शनाने तिची पापवासना नष्ट झाली. भगवत प्रेम उफाळून आले व डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. तिची ती भावगर्भ अवस्था पाहून एकनाथांनी तिला रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश केला व ज्या निर्लेप वृत्तीने नाथ माडी चढले त्याच निर्लेप वृत्तीने ते खाली आले व घरचा रस्ता चालू लागले. बघे मंडळी नाथांकडे पाहतच राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून त्यांना जाब विचारण्याचे धाडस कुणालाच झाले नाही. स्वतःच्या अंतरंगात रंगलेले एकनाथ आपला मार्ग चालतच राहिले. सदाचारी माणसाला कुणाचे आणि कशाचे भय. निर्भय जीवन हेच त्यांचे धन असते, हीच त्यांची साधना असते. निर्भय जीवनाच्या बैठकीवर भराभर प्रगती गाठता येते. त्या रात्री कीर्तनात मुक्ताबाईचा अभंग घेतला व निरूपण सुरू झाले. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. कान्होपात्राचे आख्यान लागले. त्या दिवशी कीर्तनात अद्वितीय रंग भरला. ते कीर्तन अविस्मरणीय झाले. वैजापूरहून बर्हीसह सांगावा आला की ची सौका गिरिजा प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाले. एकनाथांना खूप आनंद झाला. पहिली बेटी धनाची पेटी. विधाताने त्यांच्या जीवनात आणखी एक नवीन नातं निर्माण केलं होतं. ते आता पिता झाले होते.
आजीच्या रूपातलं स्त्रीदर्शन, पत्नीच्या रूपातलं स्त्रीदर्शन, आता कन्या म्हणून स्त्रीदर्शनाचं नवं नातं. या कन्येचं नाव ठेवलं गोदावरी. ज्या जीवनदायिनीमुळे प्रतिष्ठान पवित्र आणि सुजलाम सुफलाम झालं, तिचं उतराई होण्यासाठी जणू एकनाथांनी कन्येचं नाव गोदावरी ठेवलं. आपलं तानुलं घेऊन बाळंतीण स्वगृही परतली. या वास्तूचा अणुरेणू मोहरला. सर्व वाडा लता पल्लवांनी शृंगारला, पाळणा सजविला. आज प्रथमच हा वाडा बालरुदन बालहास्य ऐकणार होता. शालजोडी पांघरून आणि डोक्यावर पदर घेतलेली, पायात जोडा घालून डोळ्यात काजळ रेखलेली गिरिजा आपल्या लेकीसह दारात आली. कुळवाडणीने तिच्यावरून तुकडा ओवाळून टाकला. शेजारणीने कडक पाणी पायावर घातले व तिला माझघरात घेऊन गेली. कुणीतरी उत्साही बाईने दुपट्यात गुंडाळलेलं मुटकुळं ओसरीवर बसलेल्या एकनाथांना आणून दाखवलं. पण संकोचलेल्या पित्याने आपल्या कन्येचं मुखावलोकन केलं नाही, तर डोळे भरून पाहणं लांबच राहिलं. त्यांना दिसला फक्त बाळाच्या कपाळावरचा काजळाचा काळा ढेपसा आणि काजळ ओघळलेले बटबटीत डोळे. घरातील गर्दी ओसरली. घरात शांतता पसरली. नाथांना आपल्या कन्येला पाहण्याची उर्मी उसळून आली. दबकलेल्या पावलांनी आणि बावरलेल्या नजरेने त्यांनी इकडे तिकडे पाहून चाहूल घेतली. अजून कोणी साळकाया माळकाया नाहीत ना घरात. व ते झटकन माझघरात बांधलेल्या पाळण्याजवळ आले. बाळ बाळसेदार होतं आणि पाळण्यावर लावलेल्या चिमणाळ्याकडे टुकटुक पाहत होतं. बाळाने एक हात उंचवला. त्या गोंडस हातात कडी, बिंदल्या, मनगट्या मोठ्या सुबक दिसत होत्या. नाथांना वाटले, चंद्र घेण्यासाठी उंचावलेल्या प्रभू रामचंद्राचा चिमुकला हात असाच गोजीरवाणा दिसत असेल. तेवढ्यात दुपटं झटकून बाळाचा पाय बाहेर पडला व तोही उंचावला. तांब्याचे वाळे, साखळ्या, तोरड्या त्या बाळसेदार पायात छानच दिसत होत्या. आता बाळाने चिपळाणे घेण्यासाठी दोन्ही हातपाय उंचावले. नाथांना वाटलं, एवढ्या बालपणापासून मनुष्य स्वभावाचं दर्शन म्हणजे वस्तू हस्तगत करणं आणि त्याचा आस्वाद उपभोग घेणं हे घडतं. या निष्पाप, निर्लोभ, निरागस कन्येची सारी धडपड ते चिमणाळं हस्तगत करण्याची चालली आहे. जी वस्तू हस्तगत होईल ती ते मूल लगेच तोंडात घालण्याचा प्रयत्न करते. कुणीही न सांगता न शिकवता त्या वस्तूचा आस्वाद घेणं म्हणजेच तिचा उपभोग घेणं चालूच असतं. हा मूलतः नैसर्गिक स्वभाव आहे. चिमणाळ्याच्या हलत्या चिमण्यांच्या चोचीला मोती लावले होते. थोड्याशा हालचालीने ते चिमणाळं डुलत होतं. चिमण्या गिरक्या घेत होत्या व चोचीतले मोती मजेशीर दिसत होते. कन्या खुदकन हसली. तिच्या गोबऱ्या गालावरच्या खड्या मोहक भासल्या. नाथांना बाळाचा पापा घ्यायचा मोह अनावर झाला. ते पाळण्यात थोडे वाकले. पण गिरिजेबरोबर आलेली तिची आई, कामी, मामी कदाचित आपणास पाहतील म्हणून संकोचाने ते बाजूला झाले. इतकं छोटं बाळरूप त्याने कधीच इतक्या जवळून पाहिलं नव्हतं. शिवाय या बाळाचं त्यांच्याशी रक्ताचं नातं होतं. त्यामुळे ती नैसर्गिक ओढ वेगळीच होती. त्यांना पाहून कुंचीला लावलेलं पिंपळपान बाळाच्या कपाळावर डुललं. प्रसन्न चित्ताने बाळाकडे पाहणारे नाथ आगळ्या वेगळ्या आनंदाने न्हावून निघाले. बालरूप म्हणजे निष्पाप, अश्राप, संकल्प विकल्पाचा स्पर्श न झालेलं भगवंताचं स्वरूपच. थेंबाचा सागर होतो तसं ते इवल्या इवल्या देहाचा, मनाचा पूर्ण पुरुष होतो. काय ही त्या जगन्नियत्याची किमया. हसणाऱ्या बाळाच्या डोळ्यासमोर टिचक्या वाजवून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा ते प्रयत्न करत होते. पण बाळाला चिमणाऱ्याचा मोह सुटत नव्हता आणि ते इकडे बघत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी इकडे येत असल्याची चाहूल त्यांना लागली आणि ते चटकन पाळण्यापासून बाजूला झाले. त्यांना दिसू लागले पिंपळपानावर पहुडलेले चिमुकले श्रीकृष्ण आणि पाळण्यातली त्यांची कन्या. देव आणि मानवात केवढं हे साम्य. पुढे माणूसच आपल्या वर्तनाने देवाचा दानव होतो. मानवाचा देव होण्याचं सामर्थ्य असून, नराचा नारायण होण्याची कुवत असून, तो मात्र जीवनाचा राजमार्ग सोडतो झालं. चंद्रकलेप्रमाणे गोदावरी वाढत होती. तिच्या बाळलीला पाहता पाहता हे मायबाप हरखून जायचे. गिरिजेकडे पाहता पाहता नाथांना तिच्या ठिकाणी यशोदा माय दिसायची. मातृत्वाचं लेणं लिहिलेली, वात्सल्य प्रेमाने न्हावून निघालेली पवित्र माता आणि मांडीवरची गोदावरी म्हणजे जणू कृष्णरूपच.
देवाची लीला किती आगाध. नित्य डोळ्यासमोर असणारं तान्हुलं, आपल्या अंगाखांद्यावर बागडणारं डोलणारं बाळ दिनप्रतिदिन केव्हा वाढत राहतं हे कळतसुद्धा नाही. बाळाचे हुंकारणे, कुशीला वळणे, पालथे होऊन सरकणे, रांगणे वगैरे कोण शिकवतं त्याला? भगवंताची लीला थोर आहे, कल्पनातीत आहे, कर्तुम आहे. गोदावरीच्या बाळलीला पाहता पाहता नाथांना कृष्णलीला आठवू लागत. त्यामुळे ते आपल्या कन्येला लीला म्हणू लागले. सर्वांची गोदावरी, एकनाथांची मात्र लीला होती. दिवस काय भरभर चालले होते. नाथांचा बहरलेला संसार पाहून ती वास्तविक खुदकन हसायची. त्यामुळे त्या वाड्यात आनंद सागराशिवाय दुसरा अन्य भावनांना थारा नव्हता. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.